हाय हॅलो आपलं सर्वांचं मनापासून मनापर्यंत स्वागत मित्रांनो. तर आपण आज आपल्या या डाळिंब बागेमध्ये आहोत. तर या डाळिंब बागेसाठी आपण जे काही शेणखत भरलेलं आहे ते कशा प्रकारे भरलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. त्यानंतर आपण शेणखत भरल्यानंतर दुसरं कोणतं खत टाकणार आहोत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. ते खत टाकल्यानंतर काय फायदे होतात आपल्या डाळिंबासाठी किंवा इतर पिकासाठी तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तर चला तुम्हाला मी दाखवतोय आपण आपलं शेणखत कशा प्रकारे भरलं आहे. त्यानंतर आपण दुसरा कोणता ढोस त्या ठिकाणी भरणार आहोत. तर चला जाऊया आपण आपल्या बागेमध्ये. तर मित्रांनो बघा, आपल्या डाळिंबाला एक नैसर्गिक ताण या ठिकाणी चांगल्या प्रकारे मिळालेला आहे. तर तुम्हाला मी सांगतोय की आपण आपल्या डाळिंबासाठी हे जे काय शेणखत भरलं बघा, हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी शेणखत भरलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतोय पूर्ण बागेमध्ये. बघा, हे सगळीकडे आपण असं प्रकारे एक त्याची बगल्या फोडून शेणखत भरले आणि या शेणखतावर आपण कंपोस्ट खत जे ज्ञानेश्वर फॅक्टरी या ठिकाणी मिळते. मला दाखवतो इथं बघा, हे बघा टाकलेलं आहे. हे जे ब्लॅक ब्लॅक दिसतंय हे बघा, हे जे आहे हे कंपोस्ट खत आहे. तर मी तुम्हाला दाखवतो की या कंपोस्ट खतामध्ये कोणते कोणते द्रव्य, कोणते कोणते घटक या ठिकाणी मिक्स केलेले जातात. तर बघूया आपण हे कोणते कोणते घटकांनी हे कंपोस्ट खत बनवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो की हे कंपोस्ट खत कशा प्रकारे आहे. तर या ठिकाणी बघा, या गुणीवरती लिहिलेले ज्ञानेश्वर समृद्ध बायो कंपोस्ट उत्पादक व वितरक. या ठिकाणी बघा, हे आपण खत आणलं होतं. यामध्ये नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे, झिंक आहे, मंगल बोरॉन, तसेच ॲझो एम बी, त्यानंतर मोबिलायझेशन सेंद्रिय या ठिकाणी, आणि 40 किलोची मित्रांनो. तर बघा, तो ही गुणी ज्यावेळेस आपण फोडल्यानंतर या ठिकाणी बघा अशा प्रकारे हे एकदम व्यवस्थित आणि चांगलं आणि कुजलेलं खत या ठिकाणी आपल्याला मिळते. बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी बघा कसे या बॅक्टेरिया या ठिकाणी तयार झालेले आहेत. हे बघा, तुम्हाला दिसेल खूप चांगल्या प्रकारे हे कुजलेलं कंपोस्ट खत आहे. तर बघा, या अशा प्रकारे कंपोस्ट खत टाकतात आमचे छोटे गँग.